नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पावटे, हॅसेन बीन, अवरेकाडो आणि चायोट किंवा चौचौ याची भाजी करणार आहोत। चौचौला मराठीमध्ये विलायती वांगी म्हणतात, कानडीमध्ये सीमे बदनेकाय म्हणतात। तर इथे आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि हे तडतडू दिलेलं आहे आपण जिरे मोहरी। नंतर त्याच्यामध्ये आपण जे चौचौ आहे, चायोट, त्याचं सालं काढून ते चिरून घेतलेले आहेत, तुकडे बारीक करून घेतलेले आहेत। हे पटकन शिजतं, याला फार वेळ लागत नाही। त्याच्यामध्ये आता थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि सगळं मिळून आपण फोडणीमध्ये मिसळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 पाव चमचा हळदही घातलेली आहे आणि तेही आपण चौचौबरोबर मिसळून घेतली आहे। नंतर झाकण ठेवून 1-2-3 मिनटं शिजवून घेतलेलं आहे, याला फार वेळ लागत नाही। तसेच इथे आपण पावटे थोडं पाणी आणि मीठ घालून 2 शिट्ट्या कुकरमध्ये करून घेतलेले आहेत। ते पावटे आपण शिजलेले पावटे आपण विलायती वांग्याबरोबर मिसळतो। त्याच्यामध्ये 1.5 चमचा सांबार पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, गूळ चवीप्रमाणे आणि मीठ असं घातलेलं आहे। तसंच 1 अर्धा कप ओला नारळ खोवलेला जो आहे तो घातला आहे। नसेल तर सुकं खोबरं घातलं तरीसुद्धा, किसलेलं तरीसुद्धा चालेल। तर आता हे सगळं आपण मिसळून घेतलेलं आहे। जरूर असेल तर थोडंसं पाणीही घालायला हरकत नाही। नंतर झाकण ठेवून 3-4 मिनटं शिजवून घ्यायचे। तुम्हाला जर हे घट्ट हवं असेल, थोडं घट्ट रसदार पाहिजे असेल, तर त्याच्यामध्ये 1 चमचा फुटाण्याची पावडर घालू शकता। नको असेल तर ऑप्शनल आहे ते। त्यानंतर इथे आपण 1 चमचा, छोटा चमचा चिंचेची पेस्ट घातलेली आहे, चिंचेचं पाणी घातलेलं आहे। तुम्ही ते चवीप्रमाणे बॅलन्स करू शकता गुळाबरोबर। आणि हे सगळं मिळून एखादं मिनिट उकळून आणि मग आपली ही जी अवरेकाडो चौचौ करी जी आहे ती भाजी तयार आहे। तर ही आपण भात, चपाती, पुरी, डोसा, इडली, उत्तप्पा या सर्वाबरोबर सर्व करू शकतो। सगळ्याबरोबर छान लागते खायला। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक करा, शेअर करा, काय आवडलं काय नाही याबद्दल कॉमेंटही जरूर करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।